नमस्कार. एजू मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपण आहोत जनगणना या स्पेशल व्हिडिओ सिरीजमध्ये. त्यातील आजचा पुढचा जो भाग आहे तो असणार आहे नेमकं पर्यवेक्षकांनी काय भूमिका बजावायची आहे किंवा पर्यवेक्षक यांचे नेमके कामं काय हे आपल्याला आता ह्या संपूर्ण व्हिडिओमधून बघायचं आहे. नुकतंच आपण बघू शकतो स्क्रीनवर नुकतंच जनगणना विभागामार्फत पर्यवेक्षकांची कामे या संदर्भातील एक फ्लो चार्ट या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण आता बघूया की नेमकं पर्यवेक्षकांनी काय कामं करणे अपेक्षित आहे. तर सर्वप्रथम तर आता 15 तारखेच्या पूर्वीच्या या गोष्टी आहेत की पर्यवेक्षक म्हणून नोंदणी झाल्यानंतर आलेला संदेश सांभाळून ठेवणे, म्हणजेच तुमचा जो काही पासवर्ड वगैरे आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला एका डायरीमध्ये वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या संबंधी कोणताच प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तसेच प्रशिक्षण आपल्याला पूर्ण वेळ घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 12 मे ते 13 मेच्या दरम्यान आदेश व साहित्य वितरित केले जाईल. हे आदेश तुमच्या संबंधित असलेल्या प्रगणकांचे असतील. तुमच्या प्रगणकांची फायनल लिस्ट तुम्हाला या दरम्यान मिळणार आहे. आदेश प्राप्त झाल्यानंतर पर्यवेक्षकीय गटातील सर्व प्रगणक यांची भेट घेणे, त्याचप्रमाणे त्यांचे संपर्क क्रमांक प्राप्त करून घेणे व ओळख करून घ्यावी. ह्या संबंधीचे बऱ्याचदा तर आपण सर्वांना एकमेकांना ओळखतोच, मात्र ह्या प्रकारचे काही कर्तव्य आपल्याला पार पाडायची. 1 ते 15 मे या दरम्यान आपण स्वतःसुद्धा स्वजनगणना करणे आणि त्याचप्रमाणे आपले मित्र, सहकारी, शेजारी यांना प्रोत्साहित करणे, जेणेकरून पुढे आपल्या प्रगणकांना ही बाब सोपी जाणार आहे. 15 मेपर्यंत आपणास प्राप्त पर्यवेक्षक गटास भेट देणे, गटाचा विस्तार, महत्त्वाची वैशिष्ट्ये, महत्त्वाची ठिकाणे यांची नोंद घेणे. जसं की आपण सर्वांनीच बघितलं की पर्यवेक्षकांनी बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट करून त्यातील सीमा असतील, त्याचप्रमाणे त्यातील काही महत्त्वाचे जे पॉईंट्स असतील याबाबत माहिती करून घेतली. तसेच त्या गटातील महत्त्वाचे काही व्यक्ती असतात, जसं की सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका इतर यांची भेट घेऊन आपल्या भागासाठी नियुक्ती झालेली असून या संबंधी आपण सर्वांनी सहकार्य करावे अशा प्रकारचा आशय किंवा अशा प्रकारची माहिती आपण त्यांना देणं गरजेचे आहे आणि सहकार्याची अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा हा जो भाग आहे हा आपल्याला 15 तारखेपर्यंत करायचा आहे. त्यानंतर 15 मे रोजी पर्यवेक्षक यांच्या सूचनेनुसार पर्यवेक्षकीय गटातील सर्वच प्रगणक यांना एका ठिकाणी बोलवून त्यांची मीटिंग घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्यांना घरयादी गटाचे जे नकाशे त्यांच्या HLO ॲपवर आलेले आहे किंवा आपल्याला जी काही ऑर्डर सोबत ते देण्यात आलेले ते त्यांना द्यायचे आहे. पोलीस पाटील इतर यांच्याकडून घरयादी गटाच्या सीमा ओळखणे, कामी मदत घ्यावी. म्हणजे जर तुम्हाला या संबंधी कोणाची मदत लागली तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष राहणारे व्यक्ती असतील किंवा शासकीय लोक जसे की शासकीय यंत्रणेमधील महसूल विभागाचे असतील किंवा सरपंच असतील, पोलीस पाटील असतील यांची मदत घेऊन आपण त्या प्रत्येक प्रगणकास प्राप्त घरयादी गटाचे नकाशे याचे अवलोकन करून देणे. त्याचप्रमाणे कच्च्या स्वरूपात एका कागदावर पर्यवेक्षकीय गटाचा नकाशा तयार करून त्यात पर्यवेक्षकीय गटातील सर्व प्रगणक यांचे घरयादी गटाच्या सीमा जुळवून पर्यवेक्षकीय नकाशा अंतिम करावा. गावाचे बाहेर, शेतात, तांडा, फाटा इत्यादी काही घरे असतील तर ती कोणत्या घरयादी गटात आहे याची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ती घरे कोणत्या गटात मोडतात याची निश्चिती करून त्याची गणना कोणत्या गटात आपल्याला प्रगणक करणार आहे हे ठरवणे गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सीमा, भाग वगैरे या सर्व गोष्टी बघून घ्यायच्या आहे. त्यानंतर पर्यवेक्षकांची पुढील जे काही कर्तव्य असणार आहे ते म्हणजे आपण बघू शकतो या ठिकाणी 16 मे पासून सर्व प्रगणक आपले घरयादी गटात जाऊन घरांना गणना क्रमांक देण्यास सुरुवात करण्याबाबत सूचना कराव्यात व त्या दरम्यान संबंधित क्रमांक योग्य रीतीने टाकत असल्याची खात्री करावी. नकाशावर नोंदी घेत असल्याची खात्री करावी. म्हणजे प्रगणक बरोबर आपले काम करत आहेत की नाही, नकाशामध्ये त्याची नोंद घेत आहेत की नाही, प्रगणक जे काही क्रमांक टाकत आहे इमारतींना ते व्यवस्थित टाकत आहे की नाही याची नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पुढे घरयादी गटाचे सीमेवर असणारी घरे ज्या प्रगणकांतर्गत येतात ती निश्चित करून त्याप्रमाणे नोंदी घेण्यासाठी कळवावे. म्हणजे आता बऱ्याचदा काय असतं, 2 जणांच्या बाउंड्रीवर काही घरं असतात, त्यांची प्रॉपर विभागणी करणे गरजेचे आहे. सर्व प्रगणक यांनी 18 मेपर्यंत घर यादी नकाशे पूर्ण केले असल्याची खात्री करावी. 18 मेला आपले पर्यवेक्षकीय गटात स्वतः फिरून सर्व इमारतींना क्रमांक दिले आहेत का नाही याची खात्री करणे हे गरजेचे आहे. हे पर्यवेक्षकांचं कार्य आहे. शेतातील, गावाबाहेरील घरे सुद्धा क्रमांक झाली आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचे आहे. प्रगणक
प्रगणक नकाशे पूर्ण झाल्याची खात्री आपल्याला दिनांक 18 मे पर्यंत करायची आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रगणकास आलेल्या इमारतींची संख्या, गणना घरांची संख्या यांची नोंद घ्यावी. त्यानुसार प्रगणक यांना प्रत्यक्ष घरांची गणना करण्याबाबत अवगत करावे. त्यानंतर आता 16 मे पासून प्रत्येक प्रगणकाने काम चालू केले आहे याची खात्री करावी. सदरील काम ॲपमध्ये नोंदवल्या जात असल्याची खात्री करावी. तसेच दररोज नियमित डाटा ही सिंक्रोनाइज करत आहेत की नाही याची खात्री करावी. बघा, पण जे काही एंट्री त्या सर्वच नागरिकांची घेणार आहोत, तर ती झाल्यानंतर ती सिंक होत आहे की नाही, सिंक म्हणजे सिंक्रोनाइज होत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ॲप व्यवस्थित वर्क करत आहे की नाही ते बघून घ्यावे. यानंतर दररोज आढावा घेऊन प्रत्येक प्रगणक हा अपेक्षित गतीने काम करत असल्याची खात्री अहवालावरून करावी. आवश्यक तेथे प्रगणकास सूचना देऊन कामाची गती वाढवण्याबाबत अवगत करावे. आपले पर्यवेक्षकीय गटात जर एखादे नागरिक जनगणना करण्यास नकार दिला तर आपण संबंधित प्रगणकासोबत स्वतः जाऊन संबंधिताचे समुपदेशन करून जनगणना करणे कामी सहकार्य करण्याची विनंती करा. बघा, बऱ्याचदा प्रगणकांना सहकार्य केलं जात नाही. जर असं काही ठिकाणी घडत असेल तर त्या ठिकाणी स्वतः पर्यवेक्षकाने हजर राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रगणक यांनी भरलेली माहिती आपले ॲप जशी प्राप्त होईल तशी त्याची खात्री करून ती अंतिम करावी. ज्या ठिकाणी शंका वाटत असेल तसे संबंधित प्रगणक यांना अवगत करून शंका दूर करावी. जर प्रगणक यांच्याकडून चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास सदरील माहिती ही योग्य त्या रिमार्कसह परत पाठवावी व प्रगणक यांना आवश्यक त्या दुरुस्ती करण्याबाबत सुचवावे. प्रगणक यांनी काम पूर्ण केल्याबाबत स्वतः संबंधित घरी आदी गटात जाऊन सर्व घरांची गणना झाल्याबाबतची खात्री करावी. वेळ प्रसंगी एखादे घर प्रत्यक्ष भेट देऊन घराची गणना व्यवस्थित झाले असल्याचे निश्चित करावे व खात्री झाल्यानंतर प्रगणक यांना काम पूर्ण झाल्याचे मार्क करण्याबाबत संमती द्यावी. म्हणजे बघा, आता काम पूर्ण झाल्यानंतर पर्यवेक्षकांनी प्रत्येक घराला व्हिजिट करणे तर शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या ब्लॉकमध्ये जे काही प्रगणक आपल्याला असाईन केलेले त्यांच्यामधील काही घरांची आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणे आणि तो जो काही डाटा भरलेला आहे तो पडताळून पाहणे पर्यवेक्षकाचे कार्य आहे. सर्व प्रगणक यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून नकाशा प्राप्त करून घ्यावेत व पर्यवेक्षकीय गटाचा अंतिम नकाशा तयार करावा. म्हणजे बघा, जेव्हा संपूर्ण काम पूर्ण होणार आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून नकाशे प्राप्त करून घ्यावेत व पर्यवेक्षकीय गटाचा नकाशा अंतिम करावा. पुढे बघायचं आपल्याला, काम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर आपण तयार केलेला कच्चा नकाशा 2 प्रतीत अंतिम तयार करावा. तसे करताना त्यात आवश्यक असलेल्या दुरुस्ती कराव्या व नकाशा अंतिम करावा. प्रगणक यांचे काम ॲपवर पूर्ण मार्क करून पर्यवेक्षकीय गटातील सर्व प्रगणकांचे काम पूर्ण झाल्याची खात्री करून प्रगणकांचे घरी आदी गटाचे नकाशे व आपल्या पर्यवेक्षकीय गटाचा नकाशा व इतर साहित्य जनगणना कक्षात जमा करावे. बघा, ही एकदम शेवटची स्टेप आहे. सर्व काही जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस आपल्याकडे जर 6 प्रगणक असतील तर 6 प्रगणकांचे नकाशे आपण घ्यायचे आहेत. त्यानुसार आपण आपला पर्यवेक्षकीय गटाचा नकाशा आपण तयार करायचा आहे आणि ते सर्वच भाग आपण त्या ठिकाणी जमा करायचे. हे सर्व आपल्याला जनगणना कक्षामध्ये जमा करायचे आहे. जे काही साहित्य भेटलं होतं ते जमा करायचं आहे. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये सर्व प्रगणकांनी अशा प्रकारचे कार्य किंवा कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य मेन्शन करा. काही प्रश्न असतील आपण विचारू शकता. धन्यवाद.